नमस्कार। महाराष्ट्राला हजारो वर्षाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे। हा वारसा असंख्य ज्ञानी, संशोधक, विचारवंत आणि संत यांच्या योगदानातून निर्माण झाला आहे। तो आपल्याला जपायचा आहे, हे ज्ञान संकलित करायचं आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान 16 मार्च 2026 पासून सुरू झालेला आहे। या अभियानामध्ये आपला ऐतिहासिक ज्ञानवारसा आणि हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि कॉम्प्युटरायझेशन या बाबी समाविष्ट आहेत। हस्तलिखित या संज्ञेमध्ये 75 वर्षापूर्वीची हाताने लिहिलेली पुस्तकं, ग्रंथ यांचा अंतर्भाग आहे। या हस्तलिखितांची लिपी कोणतीही असू शकते। ही हस्तलिखिते ज्ञानात्मक असावीत, ज्यामध्ये अध्यात्म, धार्मिक, तत्वज्ञान, भौगोलिक, नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद अशा विविध विषयांवरील ज्ञान आणि साहित्य अभिप्रेत आहे। ही हस्तलिखिते कागद, कापड, ताम्रपट अशा शिलालेखाव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमात असतील तरी त्याचं स्वागत असेल। आपल्या स्वतःच्या वैयक्तिक संग्रहामध्ये अथवा विविध धार्मिक मठ, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी असणारे हस्तलिखित संग्रह यांची या अभियानात नोंद होणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हस्तलिखितांची मालकी आपलीच असणार आहे। शासन स्वखर्चाने या हस्तलिखितांचं जतन आणि कॉम्प्युटरायझेशन करून देणार आहे। आपल्याकडे हस्तलिखिते असतील तर कृपया याबाबतची माहिती ज्ञान भारतम या मोबाईल ॲप्लिकेशनवर नोंदवा आणि प्राचीन ज्ञान जतन, संवर्धन, वहन आणि वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करा। आपण आपल्या सक्रिय सहभाग या ऐतिहासिक राष्ट्रीय अभियानात नोंदवा। हे मोबाईल ॲप्लिकेशन ॲप स्टोअरवर आहे आणि गुगल प्ले स्टोअरवर पण उपलब्ध आहे। तर आपण सगळ्यांनी यावर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी।